झी 24 तास एक पाऊल पुढे। मात्र स्मारकासाठी जमीन जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झालेली आहे। काँग्रेस आणि आरपीआयच्या वेगवेगळ्या गटांनी जमीन मिळाल्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय। ये हमारी तरफ से एक बड़ा पर्व है कि हमने एक बड़ी जीत हासिल की है आंबेडकरी जनता ने, और उसके वजह से लोग बहुत खुश हैं। निर्णय जो आहे तो 6 डिसेंबरच्या अगोदर झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमची होती आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकारचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आंबेडकरी जनता जी होती ती ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीमागे उभी राहिली। त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी याला पाठिंबा दिला त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। आणि आम्हाला क्रेडिट नको आहे, ज्यांना कोणाला क्रेडिट घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं, परंतु हिंदू मिलचा प्रश्न सुटलेला आहे। काँग्रेस पक्षाने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये जी भूमिका घेतली होती तशा प्रकारची भूमिका आम्ही वठवलेली आहेत आणि तशा प्रकारे एक भव्य असं स्मारक व्हावं, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्मारक व्हावं अशा प्रकारची आमची मनापासूनची इच्छा आहेत आणि तशा प्रकारे राज्य शासन त्या ठिकाणी भव्य स्मारक करेल। यामध्ये निश्चितच आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, मनमोहन सिंगजी, आमचे राहुलजी गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सर्वांच्या याच्या पाठीमागे फार मोठा हातभार लागलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।